दिमागदार खेळ यापुढे चालू राहील आणि जे क्रिकेट शौकीनांची अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण सर्व पूर्ण कराल। आपल्या सर्व या ठिकाणी आलेल्या खेळाडूंना प्रेक्षकांना आई भवानी उदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दिलीप शिंदे साहेब। आपल्याला मी व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करणार आहे। यानंतर मात्र लगेचच आपण पुढील सामन्याकडे वळतोय। जाऊया मैदानाच्या दिशेने। पुन्हा एकदा मात्र आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। सलामीची जोडी मैदानावरती अत्यंत श्रीमंत समर्थ संघाकडून मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला दर्शन पाडावे आणि त्याच्या सोबत मात्र आपण जर पाहिलं तर राहुल कहार भोपी। मॅचचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद। पहिल्याच बॉलवर सफलता, पहिल्याच बॉलवर यश। अत्यंत श्रीमंत समर्थ संघाला पहिल्याच बॉलवर हादरा। निखिल दांडकर आज राहुल कहार भोपी यांना मात्र तंबूच्या रस्त्याला पाठवतोय। या ठिकाणी मात्र पुढील मॅच साठी आपल्यासोबत जॉईन होत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मुंबई भूषण आणि जुन्नर भूषण समालोचक, मॅरेथॉन समालोचक आणि ज्यांनी मात्र या संपूर्ण आपल्या समालोचन कारकिर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती मात्र जाऊन मराठी समालोचन करण्याचा मान पटकावला। किंबहुना नुकत्याच पार पडलेल्या इंडिया कपच्या स्पर्धेमध्ये मात्र आपण मुंबईच्या या समालोचकाने मात्र बिहार पटनाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम वरती मात्र जाऊन त्या ठिकाणी मराठीत समालोचन करण्याचा मान पटकावला। असे आमचे गुरुवर्य सन्माननीय चंद्रकांत शेटे सर आपल्या सोबत जॉईन होतील। धन्यवाद। तोपर्यंत मी रजा घेतो, पण ही रजा घेण्यापूर्वी आज झालेल्या सामन्यादरम्यान ओमकार हडशी, कुशल कोरडे आणि त्याचबरोबर जगदीश जाधव या तिघांना 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आमच्या सर्व समालोचकांना 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक सन्माननीय रवींद्र कोरडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। धन्यवाद रवींद्र कोरडे साहेब, आपलं मनापासून धन्यवाद। नमस्कार सर्व क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे। आपली मुंबई, आपल्या मुंबईची स्पर्धा घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने, जिकडे दोन बलाढ्य संघ या काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात। दोन्ही बलाढ्य आहेत, मजा येणार आहे या मॅचला। पुढचा बॉल लांबून खेचण्याचा प्रयत्न, बॅट चिकडा, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय, विकेटचं पतन। अगदी महत्वाची मॅच आहे, दोन्ही टीम बलाढ्य आहेत। एका बाजूला सुरेश बने 11, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अध्ययन श्रीमंत समर्थ रविदादा कोरडे यांच्याकडून या तिघांनी जो जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे, जगदीश जाधव, ओमकार हडशे आणि कुशल कोरडे या तिघांसाठी सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व रवी कोरडे साहेब यांच्याकडून हा पुरस्कार आलेला आहे। पुरस्कार असतो। यस, तिन्ही समालोचकांना सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार रवींद्र शेठ, रावजी शेठ कोरडे यांच्याकडून हा पुरस्कार आलेला आहे। धन्यवाद रवी सर। लगातार 2 बॉलवर 2 विकेट आलेल्या आहेत। बॉलिंगसाठी पाहायला मिळतात निखिल, याची चर्चा शैलेश शेडगे करत होते, या नावाचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला होता। दोन्ही टीम बलाढ्य आहेत, प्रत्येक विभागाच्या टीम आहेत। कुणी लालबाग मधून आहे, कुणी गणेश गल्ली मधून आहे, कुणी चिंचपोकळी मधून आहे, कुणी शिवडी मधून आहे, कुणी परळ मधून आहे, या सगळ्यांच्या चर्चा आहेत। कुणी काळा चौकी मधून आहे। विकी9 कडून सिद्धेश माडिकच्या प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार असेल। हॅट्रिक बॉल, बॅट चिकडा, बॉल मागे जातोय, रन नाही मिळणार आहे। कोंडी केली आहे, थोडीशी कोंडी केली आहे, परंतु इकडनंही कमबॅक केलं जाऊ शकतं। क्रिकेटचा खेळ आहे, 6 षटकांच्या या मॅचेस पाहायला मिळणार आहे आणि आपल्या मुंबईच्या क्रिकेटची खासियत
चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. हिंद हृदय सम्राट चषक, शिवसेना प्रमुख चषक पाहतोय आपण आपल्या मुंबईमध्ये. बॅकफुटला जात पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. शैलेश शेडगे स्वतः आणि त्याचबरोबरीने दर्शन पाडावे यांना आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू महत्त्वाचे असणार आहेत. इकडे पार्टनरशिपची गरज आहे, इकडे रनची गरज आहे. या मैदानात क्रिकेट केव्हाही खेळा, उन्हाळ्यात खेळा ना ते पावसाळ्यात खेळा, मजा येते. आणि असं हे मैदान पाहायला मिळत आहे. जयसिंग भोसले साहेब आप्पा गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील नामवंत अशी नाईट स्पर्धा देखील आम्ही कित्येक वर्ष या मैदानात पाहिलेली आहे. या मैदानातल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. हो, आणखीन एक चांगला बॉल. धावा नावाचं कोडं सुटत नाहीये. काय बॉलिंग करतायत, जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक निखिल सध्या करतायत. एकही रन आतापर्यंत दिली नाहीये. पहिले 5 बॉल टाकले, 5ही डॉट टाकलेत, परंतु कमबॅक करावं लागेल. हे असं मैदान आहे जिथे एका ओव्हरमध्ये सुद्धा गेम चेंज होतो. गेल्या 10 वर्षात जर पाहिलं तर 10 वर्ष मागे आपण गेलं तर मला पिंटू पार्चेची बॅटिंग या मैदानातील आठवते. काय भयानक बॅटिंग करायचं या मैदानामध्ये. बरेच खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीतील खूप सारे सिक्सर इकडे मारलेत. या वेळेला फटका फसला आणि फसला जबाब. 3 विकेट आणि मेडन काय बॉलिंग केली आहे. मी तर म्हणेल या युवा गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. परंतु बॅटिंग टीम देखील काही कमी नाहीये. ते कमबॅक करतील नवे तर त्यांना ते कमबॅक करावंच लागेल आता. आणि विशेष म्हणजे सगळे खेळत आहेत. प्रथमेश पवार खेळत आहेत, त्याचबरोबर फरदीन काझी खेळत आहेत. सगळे या परिसरातील तारे सितारे खेळत आहेत. प्रत्येक विभागातील स्टार खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. विशारद पगारे खेळत आहेत, लारा बुमरो खेळत आहेत, फरदीन काझी खेळताना पाहायला मिळत आहेत, मंदार गुरव खेळताना पाहायला मिळत आहेत. तर प्रत्येक विभागातील जे स्टार आहेत ते सगळे ही स्पर्धा खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. प्रेरक सावंत येतात बॉलिंगसाठी. याही परिस्थितीतून सावरावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चिराग देडियाच्या नावाची चर्चा आहे. दर्शनला देखील आपलं प्रदर्शन दाखवावं लागणार आहे. चिराग देखील दिपाळ देहस्टीचे आहेत, परंतु जबरदस्त बॅटर आहेत आणि या मैदानात काही होऊ शकतं. येणाऱ्या 5 ओव्हर या खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. प्रेरक पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु बॉल मिड विकेटच्या दिशेने गेलाय जिकडे 1 रन मिळणार आहे. पहिली धाव नोंदली गेली आहे धाव फलकावर, ती 7व्या बॉलवर. महाराष्ट्रातील सर्वात कडक शिस्तीचे पंच म्हणजे सूर्यकांत आडव सर आमचे मित्र पंचांच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर एक लेजेंडरी खेळाडू क्लासिकल बॅटर नासिर सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि आपल्याच परिसरातील एक दिग्गज पंच सुबोध गडशी सर देखील आहेत. हो, प्रेरकचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. अखूट टप्प्याचा बॉल अप्पर कट. यस, सिक्सर. या मैदानात षटकार मोजले जातात आणि पहिला आलाय 6. षटकार आलेला आहे आणि त्याच्यामुळे धावसंख्येला पुन्हा एकदा सुरुवात होते. चिरागची एक वेगळी स्ट्रेंथ आहे आणि ते चिराग इकडे षटकार देखील खेळताना पाहायला मिळाले. आणखीन एक, याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन होत आहे रायगडच्या
क्षितिजावरील असा सूर्य ज्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, ख्यातनाम उद्योजक आपल्यामध्ये आगमन होत आहे. रायगड जिल्हा, रोहा तालुका आणि पुगावचे सुपुत्र आणि ख्यातनाम उद्योजक, संपूर्ण कोकणामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आहे, ज्यांच्या नावाचा डंक आहे, प्रमोद शेठ म्हसकर यांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन होताना पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसाठी एक समाजसेवक म्हणून सध्या संपूर्ण कोकणामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आहे, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व प्रमोद शेठ म्हसकर यांचं आगमन होत आहे. काळा चौकी मुंबई आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकामध्ये म्हसकर साहेब आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. समाजसेवेचा वसा ज्यांनी हातामध्ये घेतलेला आहे आणि सातत्याने गरजूंसाठी त्याचबरोबर क्रिकेटपटूंच्या पाठी खंबीर उभं राहणारं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये येत आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, फटका आणखीन एक चांगला पाहायला मिळतोय. वा चिराग वा, येतोय 4 चौकार. पहिली ओव्हर मेडन आली होती, पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत त्या 21. आणि म्हणून तर म्हणतो या मैदानात काही होऊ शकतं. एक ओव्हर सुद्धा गेम चेंजर असते, ते हे मैदान आहे. ज्यांनी स्वतःचं ओमेगा नावाचं साम्राज्य उभं केलं आणि हे उभं करत असताना सर्वसामान्यांची ज्यांची नाळ कधी तुटली नाही असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित राहत आहे. कोकणामध्ये, रायगडामध्ये ज्यांच्या नावाची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होते, ज्यांच्या समाजसेवेची चर्चा होते, आज तेच प्रमोद शेठ म्हसकर साहेब आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट चषकाच्या माध्यमातून इकडे उपस्थित राहत आहेत. पहिली ओव्हर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने गेली, तर दुसरी ओव्हर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने गेली आहे. निखिल पुन्हा आलेत, ज्यांनी पहिली ओव्हर मेडन केली होती, त्यांनाच पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलेलं आहे. नेहमी सातत्याने प्रचंड या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने गर्दी ज्या मैदानात पाहायला मिळते असं मैदान आहे. हो हो हो, वेगात बॉल टाकलाय या खेळाडूने, सलग 7वा बॉल डॉट टाकलाय, 3 विकेट जोडीला आहेत. विश्वास बसेल का, या मैदानात मेडन ओव्हर टाकली जाते. मुंबईत सगळ्यात जास्त 6 ज्या मैदानात लागले जातात त्या मैदानामध्ये या खेळाडूने मेडन ओव्हर टाकलेली आहे, असा हा खेळाडू पाहायला मिळतोय. मी तर म्हणेल मुंबईचं फ्युचर आहे. कॅमेरामॅन फोकस व्यवस्थित करा, निखिल दानकर. हो, हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, परंतु यावेळेला योग्य टप्प्यावर नव्हता. व्हाईट बॉल केला जातोय. धाव संख्या 22 वर जाते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ झालेली आहे. क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलाय आणि हाच क्रिकेटचा अद्भुत खेळ आज आपल्याला पाहायला मिळतोय. काळा चौकीचं, अभ्युदयनगरचं हे शहीद भगतसिंग मैदान, यानंतर श्रीदत्त कृपा आणि अर्णव मराठा यांच्यामधील मॅच होईल. टॉससाठी यायचं आहे. त्यानंतर BST आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, परंतु इकडे चुकीला माफी नाहीये. यष्टीरक्षक चुकले आता आणि बाईच्या स्वरूपातील या 4. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. विकेट नंबर 4 आलेली आहे आणि त्या 4ही विकेट याच निखिल यांच्या नावावर पाहायला मिळतात. आणखीन एक धक्का. या दिलीप शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मैदानाचं नूतनीकरण सुद्धा जर पाहिलं तर आदरणीय हिंदू हृदय सम्राटांच्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळेला स्पर्धा झाली होती त्यावेळेला झालं होतं. दिलीप शिंदे साहेब यांचं इकडे आगमन झालंय. साहेब आपले देखील हार्दिक स्वागत. मुंबईतील प्रमुख मैदानांची टॉप 10 मैदानांची नावं जर घेतली ना त्याच्यामध्ये हे मैदान येतं ज्यावर सगळ्यात जास्त स्पर्धा होतात. विशेष म्हणजे इकडे फक्त क्रिकेटच चालत नाही, इकडे कबड्डी चालते, इकडे दहीकाला सुद्धा चालतो. या परिसरातील गोविंदा पथकं सुद्धा मुंबईवर प्रसिद्ध आहेत.
या परिसरातील कबड्डीपटू जर पाहिलं तर आता सध्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. यस, कारण संकेत महाराष्ट्राचे कॅप्टन होते. धावचा फलक जर पाहिलं तर जागेवर थांबतोय. यस, सचिन रावल यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार देखील असेल. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आहे, जातो यष्टी रक्षकाच्या दिशेने आणि आणखीन एक विकेट. फायफर या स्पर्धेतील पहिला फायफर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा खेळाडू आपल्या शिवडी विधानसभेतला आहे. आपल्या प्रत्येकाला एकदा तरी टाळ्या वाजवायला मी सांगेलच, टाळ्या वाजवा. हे या विधानसभेतून आणि मी आज या मंचावर ग्वाही देतो, येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईचं नेतृत्व किंवा मुंबईचा गोलंदाजीचा पाठ हा निखिल दांडकर असणार आहे. भाई हा या स्पर्धेने दिलेला गोलंदाज आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करावंच लागणार आहे. फायफर एसी इव्हेंट यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार इकडे दिला जातोय. 5 विकेट माघारी परतल्यात. काय गोलंदाजी करतायत. निखिलने आज दुपारच्या जेवणामध्ये विकेट खायचं ठरवले की काय. आतापर्यंत 5 खाल्ल्या, परंतु अध्ययन श्रीमंत समर्थ हाही संघ काही कमी नाही आहे. आमचे मित्र शैलेश शेडगे आप्पा आणि त्यांची सगळी टीम पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. कमबॅक करावं लागेल. फुलटॉस बॉल त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. तिकडे फिल्डर येत आहेत, बॉल अडवतायत, फेकी करतील आणि काय विकेट. 5 विकेट या गोलंदाजांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे 5 विकेट आल्या सगळ्याच्या सगळे यांनीच घेतलेल्या आहेत. एक चौकार आला, तो बाईकचा होता, म्हणजे तो सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये नाही जाणार आहे. पुन्हा एकदा निखिल दांडकर. चिराग यांच्यासाठी यावेळेला स्ट्रोक खेळलाय, कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, फटका चांगला आहे. चिराग एका बाजूने लढतायत आणि सांगतायत आम्ही काही मॅच सोडणार नाहीये. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे आणि स्कोअर झालेला आहे 5 विकेट माघारी. 31 झालेले आहेत. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. 2 ओव्हर 6 रन आणि 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय निखिल दांडकर यांनी. वा निखिल वा. यस, काळा चौकी परिसरातील खेळाडू आहेत निखिल. काळा चौकी विघ्नरता. मुंबईचा हा महत्वाचा विभाग. थोडीशी चर्चा. दिलीप गवस या स्पर्धेचे मास्टरमाइंड आणि त्याचबरोबरीने यावेळेला पुढे केला. याही बॉलला लांब लचक पाठवलंय. सिद्धेश आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि खेळतायत षटकार. सिद्धेश शेडगे यांच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळतोय. अजूनही 17 बॉल या डावामधील बाकी आहेत. यावेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. निघाला सीमारेच्या दिशेने. एक रन तर तिकडे घेतली आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु तिकडे एकच रन, कदाचित 2 सुद्धा येऊ शकल्या असत्या. नो बॉल पंच घोषित करतायत आणि +1 रन देखील मिळते. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. बॉलिंगसाठी आता आलेले आहेत प्रथमेश साळवी आलेले आहेत. या मैदानाची खासियत आहे, मैदान चौफेर षटकार चौकारवाला आहे.
आणि मैदानाच्या बाजूला उंच उंच झाडं सुद्धा आहेत, सावली आहे. या वेल ऑप्टमच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅट चिकाडा, बॉल मागे जातोय, रन तिकडे एक मिळणार आहे. चिराग आणि सिद्धी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. tenniscricket.in ची टीम लाईव्ह करते, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करू. नुकतंच इंडिया कप बिहारमध्ये जाऊन सुद्धा खूप चांगलं कव्हरेज पाहायला मिळालं. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा हा बॉल कुणालाच नाही कळला. व्हाईट बॉल आणि 4 सुद्धा येणार आहेत, म्हणजे या पंजा टाकलाय. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांनी वाईट दिलाय आणि त्याला चॅलेंज केलेलं आहे. सुबोध सर कुठे असेल तर त्वरित यायचं आहे. सुबोध सर. योग्य बॉल कळवला जातोय. यस, बाईकच्या 4 रन मिळतील. महत्वाची मॅच आहे. कोणता संघ जिंकणार याची देखील चर्चा आहे. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं आणि इकडलं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. बिल्डिंगचं क्रिकेट एक कालखंड असा आजही मात्र इकडे बिल्डिंगचं क्रिकेट चालतं. एका बिल्डिंगची एक टीम पावसाळ्यामध्ये चालतं. पूर्वी चक्री अंडरआर्म सुद्धा चालायचं इकडे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सुद्धा खूप चालतं. प्रथमेश पवार नाना देखील उपस्थित राहत आहेत. ISPL कॅप्टन आणि मुंबईची शान. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. फ्लाय स्लीप तैनात ठेवली होती तिकडे आणि तिकडेच बॉल जाताना पाहायला मिळतोय. मी बॉलरला दाद देईल, त्यांनी तिकडे फिल्डर ठेवला आणि त्यांच्याकडेच विकेट आली आहे. आणि विशेष म्हणजे विकेट कुणाची आली आहे? चिराग यांची आली आहे. नानांचं एका गोष्टीसाठी भाई कौतुक करायला पाहिजे. मुंबई प्रीमियर लीग चालू करायला सुद्धा नानाने सहभाग घेतला आणि आपल्या गावासाठी सध्या रत्नागिरी प्रीमियर लीग चालू करायला सुद्धा नानाने पुढाकार घेतलेला आहे. स्वतः तर सगळेच पुढे जातात, परंतु पुढे जात असताना आपल्या बरोबरचे सुद्धा आपल्या बरोबर आले पाहिजे याच्यासाठी नाना प्रयत्न करतोय. कारण नानाची रत्नागिरी प्रीमियर लीग देखील येते. ISPLचा प्रमोद मस्कर साहेब आपल्या माहितीसाठी प्रथमेश पवार नाना ज्यांनी ISPLचा 1 करोड रुपयाची स्पर्धा जिंकणारा भारतातील पहिला कॅप्टन आपला नाना इकडे उपस्थित राहतोय. आणि त्या स्पर्धेमध्ये 1 करोडच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर पहिला पुरस्कार कोणी घेतला तर प्रथमेश पवार. नाना फॉर्म, शिवडी मुंबई, सावडे चिपळूण रत्नागिरी. नाना आपलं स्वागत आहे. प्रमोद मस्कर आमच्यामध्ये उपस्थित राहत आहेत. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, समाजसेवक म्हणून संपूर्ण कोकणामध्ये ज्यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. ख्यातनाम उद्योजक म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. यावेळेला स्ट्रोक समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे. यस, आणखी एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय आणि जो सुद्धा जाईल सीमा रेषा पार. 4 चौकार. धावसंख्या पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 4 संपली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता 49. म्हणजे 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. मॅच बनवू लागली आहे.
निखिल दानकर यांच्यासाठी पुरस्कार आलेले आहेत. आदित्य दळवी आणि अमय पवार यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार फायफर घेणारा या स्पर्धेतील पहिला गोलंदाज निखिल यांच्यासाठी आलाय. आपली मुंबई, आपल्या मुंबईचं क्रिकेट, आपल्या मुंबईची खासियत आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आपल्या क्रिकेट चालतं, आपल्याकडे क्रिकेट चालतं आणि आपल्याला क्रिकेट आवडतं सुद्धा. ते पाहण्यासाठी आपण येतो सुद्धा. यावेळेला फुल टॉस, स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु हा फटका फसलाय. ओ, आणि कॅच सुटलीये, कॅच सुटलीये. तिकडे 1 रन घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. अर्धशतक. अजूनही 11 बॉल बाकी आहे. विकेट 6 माघारी परतलेले आहेत. हे दोन्ही खेळाडू प्रयत्न करतायत. सिद्धी आणि पार्थ या दोघांनाही खेळावं लागणार आहे. बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. अभय, पार्थ. ओ हो, हा बॉल थोडासा पुढे केला. चांगला बॉल, डॉट बॉल तिकडे येतोय. एक बॉल मात्र महत्वाचा असणार आहे. यावेळेला फटका चांगला येतोय. फटका चांगल्या गॅपमध्ये जाईल का? याच प्रयत्न केला जातोय. पायाने अडवलाय. वा, क्रिकेटमध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक दाखवलंय आणि इकडे थ्रो केलाय. या नशिबात धावा होत्या त्या झालेल्या आहेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. बॉल असा अडवला थोड्या वेळासाठी, असं वाटलं मेस्सीच मैदानाच्या आतमध्ये आहे की काय, ज्या पद्धतीने त्यांनी आतमध्ये टाकलं बॉलला. धावसंख्या पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. सिद्धी हेलिकॉप्टर खेळतात, परंतु हातात जातोय. विकेट येते आणि तिकडे कॅच घेतली जाते. सिद्धेश भोसले तिकडे होते, पकडतायत कॅच. विकेट आली आहे. यस, रत्नागिरी नगर परिषदेचे ख्यातनाम नगरसेवक, कार्यतत्पर नगरसेवक केतनजी उमेश शेट्टे साहेब यांचे देखील आम्ही आभारी आहोत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे. इम्पॅक्ट म्हणून चाललेले आहेत. प्रणित इम्पॅक्ट दाखवतील का, तेच आपल्याला इकडे पाहायचं आहे. सिद्धीने काही चांगले फटके खेळले, परंतु त्यानंतर ते बाद होत आहेत. 5वी ओव्हर सुरू आहे. ओहो, थोडस शफलून कॅच होतं. स्क्वेअर लेगला नाही शक्य झालंय. डॉट बॉल आलाय. अभि सुर्वे आपलं देखील स्वागत असणार आहे. क्रिकेट प्रेमी सगळे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. बॉल स्क्वेअर लेगला चाललाय. ओव्हर नंबर 5 संपलेले आहेत आणि 5 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालाय 54. आणि पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय रोशन पातळे यांना. अभि या.
धन्यवाद चंदू शेट्टी सर. आणि पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. जी 5 षटकं होती ती मात्र अगदी योग्य वेळेमध्ये आतापर्यंत समाप्त केली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. प्रथमेश साळवी आलेत आणि प्रथमेशचा पहिला बॉल वाईट बॉल आता पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 55 धावा धाव फलकावर झालेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर होते त्याच्याकडून चूक झाली. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचे आणि दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली आहे. परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी करून दाखवला या दोन्ही फलंदाजांनी. धावा महत्वाची आहेत या ओव्हरमध्ये आणि त्याच धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय अध्यंत श्री श्रीमंत समर्थ या संघाकडून. धावा झाल्यात आता धाव फलकावर 58 धावा धाव फलकावर झाल्यात. मॅच बनू शकते. 5 बॉल महत्वाचे आहेत. ओहो यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु दिशा थोडीशी चुकली आहे. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 59 आकड्यावर. कमबॅक करावं लागेल. पहिल्याच दिवशी शेवटच्या सामन्यामध्ये काय कमबॅक केलं होतं टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स या संघाने. सनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये गेला आणि त्याच्या बॅटमधून धावा आल्यात आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आता या मॅच मध्ये प्रणित माधवकडे लक्ष आहे सगळ्यांचं. चांगला बॉल फुलर लेनचा बॉल होता. डीप मधून आपण पाहिलं तर बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. आदित्यने चांगली फिल्डिंग केली. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आणि धाव्या आता झाल्या धाव फलकावर 60. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. 7 गडी माघारी परतले. सुरेश बने 11 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अध्यंत श्री श्रीमंत समर्थ. मैदानामध्ये हा सामना रंगलाय. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम लगेचच गोलंदाजी करण्याचा निर्णय टीम सुरेश बने 11 या संघाने. यावेळेला काय घडले आता. यस बॅटर आउट आहे असंच पंच सांगतायत आणि प्रणित माधव देखील बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट. प्रचंड वेगातला बॉल होता आणि तो बॉल बरोबर जाऊन आदळला या स्टॅनवर. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. अजय आलेत बॅटिंगसाठी. अजय मित्र बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. खो खो देखील चांगल्या दर्जाचा खेळतो हा खेळाडू आणि आता मात्र गरज आहे संघाला कारण चेंडू जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 मधील 2 बॉल बाहेर मारायचे आहेत. तो प्रयत्न मात्र करावा लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 60. मॅच बनू शकते. इथून पुढे मॅच बनू शकते. 60 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 60 ऑन अ बोर्ड. लेफ्ट हँड बॅटर आहे आणि आता प्रयत्न चांगले केले होते झेल टिपण्याचा परंतु 2 धावा धावून कंप्लीट केलेत. आणि दुहेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 62. 62 धावा धाव फलकावर झालेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश साळवीचं हे महत्वपूर्ण षटक आहे या मॅच मधील निर्णायक षटक कारण 8 गडी माघारी परतले. 62 धावा धाव फलकावर. अजूनही शेवटचं जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक होते परंतु या बॉल वरती रन मिळणार नाहीये. प्रचंड वेगातला चेंडू आता पुन्हा एकदा प्रथमेश साळवीने हाताळला. थोडेसे महागडे जरूर ठरलेत परंतु इकॉनॉमिक स्पेल आतापर्यंत पाहायला मिळतोय. 22 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट्स प्रथमेश साळवीने आपल्या संघाला मिळवून दिलेत. ज्यावेळेला फुल टॉस होता परंतु या बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. अजयच्या बॅट मधून दमदार षटकार. आणि आता बॅटिंग करत असलेल्या संघाने नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. बीमर साठी त्याची पडताळणी केली जाईल. या पुढील सामना अर्णव मराठाज आणि श्री दत्तकृपा 11 दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण या टॉस केला जाईल. श्री दत्तकृपा आणि अर्णव मराठाज कॅप्टन्सना विनंती आहे. येस इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. म्हणजेच काय, पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 68, म्हणजे जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 69 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅचचा टॉस केला जातोय. आज आपल्यामध्ये कोकणचे सुपुत्र, ख्यातनाम उद्योजक, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व प्रमोद शेठ मस्कर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातो. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. अर्णव मराठा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला श्री दत्त आणि हेड कॉल केला आणि हेडच आलेला आहे. टॉस जिंकून निर्णय काय असेल? फिल्डिंग करू सर. कसं वाटतं ज्यावेळेला ही स्पर्धा खेळता? ही स्पर्धाची आतुरता असते खेळायला, कारण की हीच एक स्पर्धा अशी असते की पूर्ण मुंबईमध्ये आणि आपल्या शिवडी विधानसभेमध्ये एक वर्ल्ड कप टाईप असते आणि प्रत्येक आपल्या एरियातला मुलगा ही टुर्नामेंट खेळण्यासाठी फुल आतुरता करत असतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असणार आहेत. तुमची किती उत्कंठा आहे आणि कसं वाटतं स्पर्धा खेळताना? स्पर्धा खेळताना खूप आनंद होतो. सतत 3रं वर्ष आहे मी स्पर्धा खेळतो आहे आणि भाई गवस आणि त्याची पूर्ण टीम खरोखर सुंदर ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे आनंद आहे. आपण एक आता विशेष सन्मान घेतोय. आयोजन कमिटीला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं भाई या. आणि नाना आपण आपल्या अख्ख्या मुंबईकडून, मुंबईच्या टेनिसकडून आणि मुंबई क्रिकेटची शान प्रथमेश पवार नाना यांच्या शुभ हस्ते कोकणचे सुपुत्र आणि ख्यातनाम उद्योजक, समाजसेवक, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्मान केला जातोय प्रमोद शेठ मस्कर यांचा. मुंबईच्या काळा चौकी विभागामध्ये ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक ही स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र प्रमोद शेठ मस्कर साहेब आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला जातोय. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 2 सलामीवीर फलंदाज म्हणून आदित्य चव्हाण आणि सिद्धेश भोसले बच्चू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते. 36 बॉल आणि 36 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे. 36 मध्ये 69 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आहे आणि दोन्ही संघ त्याच तयारीने मैदानात उतरलेत. छत्तीस मध्ये करायचे 69. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी राहुल
राहुल कहार. पहिला बॉल सिद्धेश भोसले स्ट्रायकिंग एंडला आणि पहिलाच बॉल जाईल दूर 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 दूर. 6 षटकार. पुन्हा एकदा त्याच बॅटने त्याच बॉलवर तेच उत्तर. षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत सिद्धेश भोसले यांच्या बॅटमधून. सुरुवात तर चांगली झाली आहे कारण 69 धावांचा पाठलाग संघ करतोय. 12 धावा आता धाव फलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. एका बाजूला अद्यांत श्री श्रीमंत समर्थ आणि प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 भूषणजी महाजन यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते संपूर्ण स्पर्धेमध्ये कारण क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. ओहो यावेळेला देखील चांगला फटका परंतु फिल्डर आहेत मिडॉन मध्ये. कमबॅक करतोय राहुल कहार आणि कमबॅक त्याला ठाऊक असतं मित्रांनो. जेव्हा जेव्हा तो गोलंदाजी करतो थोडासा बहागडा ठरतो त्यानंतर मात्र तो कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. आता धावा झाल्या धाव फलकावर 12. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. नावात आहे दम. बॉल जाईल सीमारेषा पार. 6. आणखीन एक षटकार. सिद्धेश भोसले यासाठी ओळखले जातात हे खेळाडू. पहा ना पहिल्याच ओव्हरचा खेळ आपण पाहतोय आणि 3 बॉलवर आतापर्यंत आले. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकार आतापर्यंत आलेत सिद्धेश यांच्या बॅटमधून. धावा झाल्या धाव फलकावर 18. राहुल कहारचा खरपूस समाचार फलंदाज सिद्धेश भोसलेने घेतला या मॅच मध्ये. धावा येत आहेत. फुल टॉस होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आता बॉल जाईल टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. चौकार. गुडगा टेक चौकार देख असा हा चौकार पाहायला मिळालाय. धावा झाल्या धाव फलकावर आता 22. 22. हो यावेळेला देखील बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक मोठा फटका 4 धावांसाठी. चौकार. क्लास दर्जा सर्व काही या फटक्यांमध्ये पाहायला मिळते. एकाच ओव्हरमध्ये धावा वसूल केल्या त्या म्हणजे तब्बल 26. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आता कव्हरची दिशा निवडली होती. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर होते. बरोबर त्याच्या गॅप मधून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिद्धेश भोसले इज ऑन फायर नाऊ कारण पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धाव फलकावर 69 धावांचा पाठलाग संघ करतोय आणि आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. पार्थ बुचके नवीन गोलंदाज आहे. पार्थ युवा आहे, टॅलेंटेड आहे गोलंदाज. कमबॅक करू शकतो टीम अद्यांत श्री श्रीमंत समर्थ हा संघ या मॅच मध्ये कारण पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा खर्च केल्या होत्या. राहुल कहारने खूपच महागडा ठरला या ओव्हरमध्ये. 69 धावांचा पाठलाग टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये आणि त्यानंतर आता या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला सिद्धेश भोसले यांनी. पार्थचा पहिला बॉल चांगला आहे. चांगला बॉल हाताळला होता पार्थ यांनी. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर टीमची. आता पोस्ट स्टेपिंग साठी आता पंचांची मदत मागितली आहे. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. थर्ड अंपायर त्याची पडताळणी करतील पण फील्ड अंपायर पंचांनीच थर्ड अंपायरची मदत मागितली आहे.
खूप सारी मेहनत संपूर्ण आयोजन समितीने या स्पर्धेमध्ये केली आहे. सगळ्या आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल. सगळ्या प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. काही प्रेक्षक ऑनलाईन tenniscricket.in माध्यमातून आमच्या समवेत जुळले, त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकूण 12 संघांनी या संपूर्ण स्पर्धेत सहभाग घेतला. 12 संघांचे 12 संघ मालक आणि सगळ्यांच्या नजरा या ट्रॉफीवरती आहे. ही ट्रॉफी जिंकायची आहे. प्रत्येकाचं लक्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकावर आहे. त्या चषकावर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ मालक करतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 4 HD कॅमेरे tenniscricket.in माध्यमातून हाय डेफिनेशन क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण. इट्स नो बॉल. नो बॉल ओव्हरस्टेपिंग पडताळली गेली होती आणि आता नो बॉल आलाय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल. सिद्धेश भोसले यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला सुरुवात चांगली करून दिली होती. 2 सिद्धेश एकाच टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. एक सिद्धेश भोसले, एक सिद्धेश महाडिक आहे. एक ओरम चांगला क्रिकेट खेळतो. एक अंडरम बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूने आपलं नाव गाजवलं असा सिद्धेश महाडिक देखील आहे या टीम मध्ये. सुरेश बने 11 चांगला खेळ करत असतो. जेव्हा मैदानात उतरतो सिद्धेश महाडिक अंडरम बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. काळचौकी विभागातील हा खेळाडू आहे, परंतु सिद्धेश भोसले आणखीन एक बॉल जाईल दूर. 6 धावांसाठी सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो हा फ्रॅकर बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न. लॉंग लेग मध्ये फिल्डर नव्हते तरी देखील बॉल निघून गेल्या 6 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले सातत्याने तेच दाखवलं जाते tenniscricket.in माध्यमातून. षटकार आलाय सिद्धेशच्या बॅट मधून. आणि याच मैदानात UC17 आयोजित APL अभ्युदयनगर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मालिकेवीराची दुचाकी बाईक पटकावणारा खेळाडू आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत आहे. परंतु आणखीन एक बॉल हवाई अल्ला हवाई सफर. बॉल जाईल 6 धावांसाठी सिक्सर. षटकारांचा पाऊस पडला जातोय या मॅच मध्ये. 69 धावांचा पाठलाग करतोय संघ. आता धावा झाल्या 40. म्हणजेच काय सामना जिंकण्यासाठी हो यावेळेला नो बॉल पंच घोषित करतायत. मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु या बॉलवर झेल जरूर टिपलाय, पण हा बॉल मात्र आपण पाहिलं तर फ्री हिटचा होता. म्हणजेच काय फलंदाजाला मिळाले जीवदान. धावा झाल्या धावफलकावर आता 42-42. ओह यावेळेला आदित्यच्या बॅट मधून चाललाय बॉल 6 धावांसाठी. षटकार. सलामीवीर फलंदाज आहेत आणि त्यांच्याच बॅट मधून या धावा देखील येत आहेत. आता धावा झाल्या धावफलकावर 48-48.
यावेळेला सरळ फटका खेळलाय आदित्य चव्हाण यांच्या बॅट मधून. हा बॉल देखील निघून चाललाय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावांचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 54, 54 ऑन बोर्ड. 54 धावा धावफलकावर झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये नॉट आउट 33 धावांवर बॅटिंग करतोय सिद्धेश भोसले बच्चू. सुरुवात चांगली करून दिली होती या संघाला आणि त्यानंतर मात्र धावांचा पाऊस, आता षटकारांचा पाऊस पडलाय सिद्धेश भोसले यांनी. शैलेश शेडगे स्वतः संघ मालक आलेत. हे तिसरं षटक आहे. 54 धावा धावफलकावर झालेत. 69 धावांची गरज. 54 ऑन बोर्ड. डीप मधून आपण पाहिलं तर फिल्डर आले ते एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 55, 55. एकोणसत्तर धावांची गरज आहे. पुढचा बॉल आता सोडून दिला होता फलंदाजाने, परंतु अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळलाय गोलंदाजाने. वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली अब तक 56 धावा धावफलकावर झालेत. चांगला बॉल, चांगला बॉल. बॉलला हलक्या हाताने ढकललं होतं पॉइंट मध्ये फिल्डर. चांगली फिल्डिंग. बॉल लगेच कलेक्ट केल्यानंतर त्याने थ्रो केला. एक धाव कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 57, 57. ज्यावेळेला उलटा बॉल, परंतु त्या बॉलला देखील पिक करत असताना पाठवलंय 6 धावांसाठी सिद्धेशने षटकार. वैयक्तिक 40 धावांवर बॅटिंग करतायत सिद्धेश भोसले बच्चू. माफ करा 46 धावांवर बॅटिंग करतायत सिद्धेश आणि या बॉलवर आता 50 धावा पूर्ण केल्या आहेत. अर्धशतक पूर्ण सिद्धेश भोसले बच्चू यांचं. सुरुवात चांगली करून दिली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा गोळ्या केल्या आणि त्यानंतर आता या चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 50 धावा अर्धशतक केले पूर्ण या खेळाडूने. काय बॅटिंग केली आहे. अफलातून फॉर्म मध्ये हा खेळाडू. आणि आता या एकेरी धावेच्या मदतीने हा सामना देखील आता जिंकलेला आहे टीम सुरेश बने 11 या संघाने. अभिनंदन टीम सुरेश बने 11. हळक टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ. खूप चांगला खेळ केला अध्यांत श्री श्रीमंत समर्थ या संघाने, परंतु या मॅच मध्ये बाजी मारली आहे ती म्हणजे टीम सुरेश बने 11 या संघाने. अभिनंदन, अभिनंदन सिद्धेश भोसले. काय खेळ केला, चांगला खेळ. वैयक्तिक नॉट आउट अर्धशतक त्याने झळकावलं या मॅच मध्ये आणि त्याच्या जोरावरच हा सामना देखील जिंकवलाय. चला, ज्या खेळाडूने 2 ओव्हर हाताळले
धावा खर्च केल्या, 10 धावा खर्च केल्या आणि तब्बल 5 विकेट्स, फायपर पूर्ण केलेला खेळाडू आहे. निखिल दांडकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. उपशाखा प्रमुख सुनीलजी नागवेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय निखिल दांडकर या खेळाडूला, कारण खूप चांगला खेळ निखिल दांडकर यांनी केला आणि त्याच्या जोरावरच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. आम्ही सरांना पाहिले देखील, अगदी कबड्डी क्षेत्रातील एक नामवंत पंच म्हणून सुनील नागवेकर सरांकडे पाहिलं जातं आणि आज त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सुनीलजी नागवेकर उपशाखा प्रमुख देखील आहेत आणि साहेबांची आज उपस्थिती आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. निखिल या. निखिल दांडकर ठरलेत मॅन ऑफ द मॅच. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने, पहिलं षटक मेडन आणि त्यानंतर मात्र फायफर देखील पूर्ण केले या गोलंदाजाने. त्याच्या जोरावरच सुरेश बने 11 या संघाने या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. निखिल दांडकर ठरलेत मॅन ऑफ द मॅच. निखिल काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं जे षटक होतं ते मेडन हाताळलं आणि त्यानंतर मात्र फायफर देखील पूर्ण केलं. काय सांगशील या मॅच बद्दल? मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलायस. डू ऑर डायची मॅच होती. करो या मोरोच्या लढतीमध्ये अशी दाटणीची गोलंदाजी तुझ्याकडून पाहायला मिळाली आणि त्याच्या दोरावरच सामना जिंकलाय सुरेश बने 11 या संघाने. ही मॅच आम्हाला महत्त्वाची होती. ही मॅच जर आम्ही हरलो असतो आम्हाला बाहेर जायचं होतं. मला एक पहिल्यावर मला चांगलंच टाकायचं होतं. मी जर चांगली सुरुवात करणार तर माझ्या मागची चांगली सुरुवात करणार. आणि हे नवीन पर्व आहे, नवीन पर्वाबद्दल काय सांगशील? आज दुसरा दिवस आहे. इथून पुढे आपण पाहिलं तर सुपर 6 मध्ये 6 संघ क्वालिफाय होतील आणि त्यानंतर मात्र उद्याच्या दिवशी फायनलिस्ट संघ म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगशील या नवीन पर्वाबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. अशीच चांगली टुर्नामेंट भरवत राहावी. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. संदीपजी कांबळे साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. जागतिक कबड्डीतील एक नामवंत पंच माननीय श्री सुनीलजी नागवेकर साहेबांची उपस्थिती आणि साहेबांचा हा विशेष सन्मान. स्वतः उपशाखा प्रमुख देखील आहेत आणि साहेबांची आज प्रमुख उपस्थिती. साहेबांच्या नेतृत्वाखाली कित्येक कबड्डी खेळाडू देखील घडले आहेत असे आमचे सुनीलजी नागवेकर, त्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. धन्यवाद साहेब. आपणास विनंती, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. साहेबांना विनंती असेल साहेब, आपण 2 शब्द या सर्व आमच्या खेळाडूंना आणि या संपूर्ण आयोजन समितीला आपण मार्गदर्शन करा. धन्यवाद. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून शिवसेना शाखा क्रमांक 205च्या वतीने